आपण या सोशल मीडियामधून, फेसबुकमधून, व्हॉट्सअपमधून किंवा अशा ह्या ऑनलाईन कार्यक्रमांमधून सतत भेटत असतो आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तो देखील आपण अशाच पद्धतीने साजरा करतोय। सृजन संवाद प्रकाशनाच्या या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर मी तपस्या नेवे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मी म्हटलं तसं की वेगवेगळ्या माध्यमातून नेहमी व्यक्त होत असतो आणि हे व्यक्त होण्याचं हे माध्यम आज खूप महत्त्वाचं झालेलं आहे आणि माणूस अगदी जन्माला आल्यापासून म्हणजे त्यापासून त्याची ती व्यक्त होण्याची सुरुवात होते, ती टप्प्याटप्प्यावर बदलत जाते आणि मग त्याच्यातूनच कोणीतरी शिल्पकार होतो, कोणीतरी चित्रकार होतो, कोणीतरी लेखक होतो, कोणीतरी नाटककार होतो आणि शब्द हे त्याच्या अभिव्यक्तीचं माध्यम बनतं आणि हे अभिव्यक्तीचं माध्यम जे आहे त्याला एक कोंदण देण्याचं काम हे आमची सृजन संवाद प्रकाशन ही संस्था करते। पुस्तक प्रकाशन आम्ही करतोय, तुमच्या सर्जनशीलतेला आम्ही पुस्तकरूपी कोंदण देतोय आणि आजच्या या सृजन संवाद प्रकाशनाच्या निर्मला आलेगावी कुपस्त यांच्या व्यक्त या कविता संग्रहाच्या प्रकाशनामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। सृजन संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका सोनाली गजानन शिंदे याच आपल्या भेटीला एक नवीन पुस्तक घेऊन येत आहेत। निर्मला आलेगावी कुपस्त यांचा व्यक्त हा कविता संग्रह आणि तो ज्यांच्या शुभ हस्ते प्रकाशित होणार आहे ते म्हणजे कविवर्य डॉक्टर महेश केळुस्कर, कवयित्री प्राध्यापिका प्रतिभाताई सराफ, तसंच सृजन संवादचे संपादक आणि कवी गीतेश गजानन शिंदे आणि सृजन संवादच्या कला विभाग प्रमुख अश्विनी खटावकर हे सगळेजण आज इथे उपस्थित आहे आणि या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश केळुस्कर यांचा सत्कार करण्याची विनंती मी रमेशजी यांना करते। आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्राध्यापिका आणि कवयित्री प्रतिभा सराफ यांचं स्वागत करण्याची विनंती मी कवयित्री निर्मला आलेगावी कुपस्त यांना करते। सृजन संवादचे संपादक आणि कवी गीतेश गजानन शिंदे यांचा स्वागत करण्याची विनंती आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश केळुस्कर यांना करते। आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या कवयित्री लेखिका प्रतिभाताई सराफ यांना मी विनंती करते की त्यांनी प्रकाशिका सोनाली गजानन शिंदे यांचं स्वागत करावं। सृजन संवादचे कला विभाग प्रमुख अश्विनी खटावकर हिचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी डॉक्टर महेश केळुस्कर यांना करते। आजच्या कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्र सांभाळणारे तपस्या नेवे जी ग्रंथपालसुद्धा आहे आणि मराठीची शिक्षिका आहे, त्या तपस्या नेवेचा सत्कार करत आहेत डॉक्टर महेश केळुस्कर। कवयित्री निर्मला आलेगावी कुपस्त यांचं स्वागत करण्याची विनंती सृजन संवादच्या प्रकाशिका सोनाली गजानन शिंदे यांना करते। सर्व मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे। सृजन संवाद ही केवळ प्रकाशन संस्था नाही, तर हा एक सृजन कट्टा आहे। हे आमचं फेसबुक पेज असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल, या माध्यमातून आम्ही केवळ पुस्तक प्रकाशनच नाही तर इतरही विविध कल्पना घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत। तर आमच्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवा, कारण आपलं मराठी साहित्य आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं हीच यामागची इच्छा आहे। आजचा आपला जो कविता संग्रह आहे व्यक्त, त्याच्या कवयित्री निर्मला आलेगावी कुपस्त या एक निवृत्त अधिकारी आहे, बँकेतनं त्या निवृत्त झालेल्या आहेत। तसंच त्यांचे दिवाळी अंकांमधनं त्यांच्या कविता यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यांचा व्यक्त हा पहिलाच कविता संग्रह आहे
आणि अशा या कवयित्री निर्मला आलेगावी खुपस्त यांना मी विनंती करते की त्यांनी या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सगळ्यांना. डॉक्टर महेश केळुसकर, नमस्कार. कवयित्री, लेखिका, प्राध्यापिका प्रतिभा सराफ यांचं स्वागत करते मी. आणि आपले संपादक श्री गीतेश शिंदे सर आणि प्रकाशिका सौ सोनाली गजानन शिंदे यांचा सहवास आज मिळतोय. आणि सगळ्यांचे आशीर्वाद मला आज मिळाले, याचं मला खूप आभार त्यांना मानायचे आहेत. गेली 40 वर्ष माझ्या कविता डायरीच्या पानांमध्ये निद्रिस्त होत्या आणि गीतेश आणि प्रकाशिका सोनाली गजानन शिंदे यांच्यामुळे ते रसिकापर्यंत आता पोचणार आहेत. त्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि आजचा दिवस अविस्मरणीय आहे. कारण इतके दिवस मी जे लिहित होते, काही वेळा तर मला असं वाटायचं की ह्याला कविताच म्हणतात की काय कळत नव्हतं. त्यामुळे संभ्रम होता. आणि मी जेव्हा कोणीच नव्हते तेव्हा डॉक्टर महेश केळुसकर यांनी मला आकाशवाणीवर कविता वाचनाची संधी दिली. त्यासाठी मी तुमचे खूप आभार मानते. आणि ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा सराफ त्यांचं साहित्य क्षेत्रामध्ये एवढं नाव आहे आणि त्यांची प्रस्तावना मला लाभली, त्यामुळे मी धन्य झाले. आणि प्राध्यापक अशोक बागवे सर त्यांनी माझ्या पुस्तकाची पाठराखण केलेली आहे, त्याचंही मला खूप धन्य वाटतं. आणि हे सगळं पुस्तकरूप होऊन पुस्तकाचं कोंदण मिळण्यासाठी मला गीतेश सरांची खूप मदत झाली. जवळजवळ 2014 वगैरे काय त्यांची मला फेसबुकच्या कविता मनामनातली या फेसबुक पेजमुळे त्यांची ओळख झाली. आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं की साहित्य क्षेत्राचा माझा काहीच संबंध नाही आहे, तर त्यांनी सुचवलं की तुम्हाला खूप वाचायला लागेल. तर त्यांनी मला यादी माझ्या सांगण्यामुळे त्यांनी मला यादी तयार करून दिली. पण ते काही मला जमलं नाही, कुठे जाऊन काय पुस्तकं घ्यायची वगैरे. आणि नोकरीच्या निमित्ताने बिझी असल्यामुळे मी जास्त लक्ष देऊ शकले नव्हते किंवा साहित्य क्षेत्रात काय चाललंय याची सुद्धा मला कल्पना नव्हती. तर नंतर सरांनी स्वतः 51 कविता संग्रह मला त्यांनी घरी आणून दिला. त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते. या साहित्य विश्वाची कॉलेजमध्ये असेपर्यंत थोडासा संबंध होता, काहीतरी वाचायची किंवा लिहायची. पण कधी असं होईल, आज माझं पुस्तक येईल असं कधी वाटलं नव्हतं. तर फेब्रुवारीमध्ये VRS घेतल्यानंतर गीतेश सरांचं त्याच वेळी सृजन संवाद प्रकाशनाचं काम सुरू झालं आणि त्यांना मी मनावर घ्यायला सांगितलं की आता चला तुमचं प्रकाशन सुरू झालंय, तर माझ्या कविता ज्या इतके दिवस मी रसिकांसमोर आणू शकले नाही त्याचं त्यांनी मला हे काम करून दिलं. त्यांचेही आभार मानते. इतकी वर्ष ज्या माझ्या कविता मी वह्यांमध्ये किंवा डायरीमध्ये किंवा छोट्या छोट्या चिठोऱ्यांवरती मी व्यक्त झालेच होते, पण रसिक वाचकांसमोर व्यक्त होण्याचा प्रसंग आज आला एवढ्या वर्षानंतर. तर मी वाचकांना विनंती करते की माझा संग्रह त्यांनी विकत घेऊन त्यांच्या संग्रहात ठेवावा, वाचावा आणि त्याच्यावरती अभिप्राय मला कळवावेत. मला खूप आनंद होईल त्याचा. निर्मलाताईंनी आत्ताच आपलं मनोगत इथे व्यक्त केलं, अतिशय साधेपणाने. त्यांच्या ज्या भावना आहेत त्या अशा साधेपणाने या कविता संग्रहात त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. कुठलाही बडेजाव नाही, कुठलाही दिखाऊपणा नाही, मोठेपणा नाही. आणि हे साधेपणं, हा सोज्वळपणा या कवितांमधनं येणं, उतरणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. आणि निर्मला आलेगावी खुपस्त यांचा व्यक्त हा कविता संग्रह काहीसा असाच असावा असं त्यांच्या मनोगतावरनं वाटतंय. आणि आपण सगळेच उत्सुक आहोत की हा कविता संग्रह नेमका कसा आहे हे बघण्यासाठी. तर मी याचे मान्यवर डॉक्टर महेश केळुसकर यांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. आणि या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित आहेत आज आपल्यासोबत ज्यांनी व्यक्त या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिली आहे त्या प्राध्यापिका आणि कवयित्री प्रतिभाताई सराफ, तसंच सृजन संवादचे संपादक गीतेश गजानन शिंदे आणि या सृजन संवादच्या प्रकाशिका सोनाली गजानन शिंदे या देखील आज आपल्या या सोहळ्याला उपस्थित आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी हा कविता संग्रह
महेश केळुसकरांच्या हाती सोपवावा आणि त्यांनी त्यांचं प्रकाशन करावं. मी सृजन संवादच्या प्रकाशिका सोनाली गजानन शिंदे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या व्यक्त या कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यासाठी डॉक्टर महेश केळुसकर यांच्या हातात पुस्तक द्यावं. निर्मला आलेगावी कुपस्त यांच्या व्यक्त या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी सहर्ष जाहीर करतो. व्यक्त या कविता संग्रहाचं प्रकाशन आज इथे पार पडलेलं आहे आणि या कविता संग्रहाचं ब्लर्ब ज्याने लिहिलं आहे ते म्हणजे कविवर्य अशोक बागवे. अशोक बागवे सरांचा मौनाचा निशब्द कोलाहल हा कविता संग्रह आमच्या प्रकाशनाकडनं प्रकाशित झाला आहे आणि अर्थातच आमचं ते पहिलं पुष्प होतं, पहिलं पुस्तक आमच्या प्रकाशनाचं आलं आणि त्यांचे आशीर्वाद तेव्हापासून आम्हाला नेहमीच सातत्याने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मिळत असतात आणि आज व्यक्त या कविता संग्रहाला त्यांनी ब्लर्ब देखील लिहिलेलं आहे आणि त्याचं वाचन मी आता तुमच्यासमोर करणार आहे. व्यक्त होते ती व्यक्ती, चांगल्या तऱ्हेने व्यक्त होणे याला अभिव्यक्ती म्हणतात. शब्द हा अवकाशाचा गुण आहे. तो अर्थासहित कवितेत मुरतो, शब्दार्थाला भावार्थ असतो, त्यापुढे त्याला मतितार्थ असतो, त्याहून त्याला एक गूढतम गर्भितार्थ असतो. या निगूढ गर्भितार्थांचा गाभारा ज्याला विणता येतो ती अभिजात कविता असते. याची जाण निर्मला आलेगावी कुपस्त यांच्या व्यक्त या कविता संग्रहातील काही कवितांमधून दृष्टोत्पत्तीस येते. नातेसंबंधातील भावबंध व भावबंधाचा ताणतणाव व्यक्त करणारी ही कविता अत्यंत साधेपणाने अभिव्यक्त होते आणि जिव्हाराचे नितळ माहेरपण भोगताना भ्रमत राहते. कधी तुझ्या संगतीत माझं तन मन, कधी तुझ्या संगतीत माझं तन मन कणाकणानं मोहरतं, फुलतं, सुगंधित करतं. ते तुझ्या संगतीत मोहरणं खरं की त्याच्या आठवणीत झुरणं. भावनांची सारणी अशी प्रेमात तर कधी विरहात, कधी विकल अस्वस्थ तर कधी स्वस्थ समाधानी या निरामय झुल्यावर झुलत असताना रसिक मनही आंदोलत ठेवण्याची किमया ही निर्मल कविता देत राहू. अशोक बागवे. तर या शुभेच्छा त्यांनी या कविता संग्रहाला या ब्लर्बच्या माध्यमातून दिलेल्या आहे आणि नक्कीच तुम्ही सगळेजण व्यक्त हा कविता संग्रह घेणार आहात आणि त्या भावभावना तुम्ही देखील तुमच्याजवळ जपून ठेवणार आहात याची आम्हाला खात्री आहे आणि त्यासाठी तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्यावरती संपर्क साधा आणि पुस्तकाची प्रत नोंदवा. व्यक्त या कविता संग्रहाला ज्यांनी मूर्त रूप दिलं ते म्हणजे सृजन संवादचे संपादक गीतेश गजानन शिंदे. हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहे. कवी म्हणून असलेली त्यांची ओळख ही खूप महत्त्वाची आहे. त्यांचा निमित्त मात्र हा कविता संग्रह 2014 साली प्रकाशित झाला आणि त्याच्या 4 आवृत्त्या निघाल्या. एखाद्या कविता संग्रहाच्या 4 आवृत्त्या निघणं ही कवीसाठी खूप अभिमानाची गोष्ट असते. या त्यांच्या कविता संग्रहाला 9 राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले. त्यांच्या कविता आजपर्यंत विविध दिवाळी अंकात मौज, दीपावली, हंस अशा अनेक दिवाळी अंकातनं प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांना साहित्य अकादमीची शिष्यवृत्ती देखील प्राप्त झाली होती आणि माधव बोरकर यांच्या कोकणी कवितांचा अनुवाद त्यांनी मराठीमध्ये केलेला आहे आणि त्याचं पुस्तक यमन हे लवकरच साहित्य अकादमीकडनं प्रकाशित होणार आहे. आणि याच गीतेश गजानन शिंदे यांचं मनोगत
आपण यावेळी जाणून घेणार आहोत. एक संपादक म्हणून असलेली त्यांची भूमिका ते इथे मांडणार आहेत. तर मी गीतेशजी यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. तुमच्या सर्जनशीलतेला पुस्तकरूपी कोंदण, सृजन संवाद प्रकाशन. नमस्कार मित्रांनो, आज सृजन संवाद प्रकाशनचं एक नवं पुस्तक तुमच्या हाती सोपवताना अतिशय आनंद होतोय. या निमित्तानं आपल्या या प्रकाशन सोहळ्यास म्हणजे ज्यांच्या शुभहस्ते हे प्रकाशन झालं ते म्हणजे डॉक्टर महेश केळुस्कर. मराठी साहित्यसृष्टीमध्ये, साहित्य विश्वामध्ये गेली 40 वर्ष हे लिहितं नाव आहे. कथा असो, कादंबरी असो, कविता असो, आणि आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांचा आवाज घरोघरी पोचलेला आहे. त्यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचं, या कविता संग्रहाचं प्रकाशन होणं हा नक्कीच शुभसंकेत आहे. आणि या कविता संग्रहाला ज्यांनी अभ्यासपूर्ण, कारण आम्ही दोघेही भौतिकशास्त्राचे आहोत त्यामुळे अभ्यास आम्हाला चुकलेला नाही, आणि भौतिकशास्त्र शिकवता या आधी भौतिकातल्या काही गोष्टी शोधण्याचा कवितेच्या माध्यमातून असू दे किंवा लेखांच्या माध्यमातून असू देत प्रयत्न करणाऱ्या माझ्या लाडक्या कवयित्री, लेखिका, प्राध्यापिका प्रतिभा सराफ मॅडम यांनी अशी प्रस्तावना या कविता संग्रहाला दिलेली आहे. आणि ज्यांचा कविता संग्रहाबद्दल आपण बोलतो आहोत इतक्या भरभरून, त्या म्हणजे निर्मला आलेगावी कुपस्थ. आणि त्यांचा व्यक्त हा कविता संग्रह आज प्रकाशित होत आहे सृजन संवाद प्रकाशनतर्फे. याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे. निर्मलाताईंची आमची ओळख म्हणजे त्यांनी सांगितलं, कविता मनामनातलीचा उल्लेख त्यांनी केला. साधारणतः 2006 पासून मी कविता मनामनातलीचे प्रयोग, कविता वाचनाचे, मी आणि माझे काही मित्र आम्ही स्वरचित कवितांचे प्रयोग गावोगावी करायचो. आणि फेसबुकवरती मी त्याचा एक पेज सुद्धा केलेला आहे. आणि त्या पेजवरती अनेक कवितांचे पोस्टर्स लोकांपर्यंत त्या कविता पोहोचाव्यात, कारण आता माध्यमं बदलत आहेत आणि आता एका वेगळ्या माध्यमात, एका वेगळ्या युगामध्ये आपण आहोत. म्हणजे असं आहे की आपल्या जगाचे 2 भाग करता येऊ शकतील, म्हणजे कालखंड करता येऊ शकतील, की कोरोना पूर्व जग आणि कोरोनोत्तर जग, हे असं आहे. त्यामुळे आज हॉलमध्ये समारंभपूर्व हा सोहळा न करता ऑनलाईन माध्यमातनं, यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून हा सोहळा होतो आहे. याचाही आनंद आहेच, कारण त्या सोहळ्यात आपण भरभरून प्रतिसाद देत आहात. तुमचे लाईक आणि कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचत असतीलच याची आम्ही खात्री बाळगतो. निर्मलाताईंची माझी ओळख साधारणतः 2014 साली झाली, जेव्हा माझा निमित्त मात्र हा कविता संग्रह आला होता. आणि फेसबुकच्या माध्यमातून आम्ही जोडले गेलो. आणि त्यांनी जी आठवण सांगितली की त्यांना वाचायचं होतं, कवितेच्या किंवा साहित्याच्या क्षेत्राशी त्यांचा असा संबंध नव्हता, पण त्यांना काहीतरी वाचायचं होतं किंवा ते जे डायरेक्ट टिपत होत्या त्यांना कविता म्हणावं की नाही हाही त्यांच्या मनामध्ये प्रश्न होता. आणि त्याच वेळेला त्यांनी मला सांगितलं की आकाशवाणीवरती त्यांचं कवितांचं वाचन झालेलं आहे. आणि केळुस्कर सरांना हा म्हणजे म्हणतात ना की त्यांच्यातले काव्यगुण त्यांनी पहिल्यांदा ओळखले. आणि ती एक संधी साहित्य सौरभच्या माध्यमातून केळुस्कर सरांनी ती दिली होती. आणि मग अशी कवयित्री काय लिहिते ह्याचा निश्चितच मला एक कुतूहल होतं, उत्सुकता होती. त्यांच्या काही कविता त्यांनी मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवल्या होत्या, ईमेल केल्या होत्या, त्या मी वाचल्या. आणि मध्यंतरी म्हणजे सगळंच कविता संग्रह करावा की न करावा हा तर मुद्दा नव्हताच. म्हणजे त्यांनी मला फक्त एक त्यांच्या कवितेबद्दल एक जाण आपल्याला समजावी म्हणून त्यांनी त्या पाठवल्या होत्या, त्या मी वाचल्या, आमचं बोलणं झालं त्याबद्दल. आणि जेव्हा सृजन संवाद प्रकाशनची मी घोषणा केली त्यावेळेला मग त्यांनी मला पुन्हा एकदा फोन केला की आता मला वाटतंय की कविता संग्रह करावा, पण या जे काही मी लिहिलं आहे, जे काही मी व्यक्त होते आहे त्याला नेमकं कविता म्हणावं की नाही हे तुम्ही तपासून पहा. आता तपासण्या इतका मी खरंच मोठा आहे की नाही याबद्दल मी काय सांगावं, कारण माझ्या पूर्वसुरींनी माझ्यावरती जे काही संस्कार केलेले आहेत त्या संस्कारांची शिदोरी घेऊन मी त्या कविता पाहत होतो. मग आरती प्रभूंचे संस्कार असू देत किंवा नारायण सुर्वेंचे संस्कार असू देत, कुसुमाग्रजांचे असू देत, पाडगावकरांचे असू देत, असे अनेक कवींचे संस्कार. आणि ते आत्तापर्यंतचे जे समकालातले जे महत्त्वाचे कवी आहेत, मग अशोक बागवे सर आहेत किंवा केळुस्कर सर आहेत, अशा सर्वांचे संस्कार
आणि त्यांच्या कविता वाचत वाचत मी कुठेतरी मोठा झालेलो आहे आणि त्यांच्याशी पडताळून, म्हणजे त्यांचीच कविता नाही, मी माझी कविता ही या समकालातल्या सर्व कवींची पडताळून पाहत असतो, त्या जाणीव तपासून पाहत असतो. आणि त्यावेळेला मी निर्मलाताईंच्या कविताही पाहिल्या. त्यांनी अक्षरशः त्यांच्या 400-500 कविता मला दिल्या. मग ते काही डायरीत नोंदवलेल्या होत्या, काही विखुरलेल्या होत्या, म्हणजे कागदांवरती होत्या, अनेकदा त्या रिपीट सुद्धा होत्या, म्हणजे अनेक कविता त्या पुन्हा पुन्हा लिहिलेल्या होत्या. मग अशा कवितांमधनं मला काहीतरी हे होतं, म्हणजे मला त्यांनी एक चांगली माती दिली होती, कसदार माती ज्याला आपण म्हणतो, ती कसदार माती होती आणि त्या मातीतनं मला एक मूर्ती घडवायची होती. आणि ती मूर्ती म्हणजे व्यक्त नावाचा कविता संग्रह, जो सृजन संवाद प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे आणि ज्याला ब्लर्ब लिहिला आहे कविवर्य अशोक बागवे सरांनी. खरं म्हणजे कविवर्य अशोक बागवे सरांचे आशीर्वाद एखाद्या पुस्तकाला लाभणं आणि एका नव्या कवयित्रीला लाभणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मला निश्चितच आनंद वाटतो की सृजन संवाद प्रकाशनचं पहिलं पुस्तक जे आहे, पहिलं पुष्प जे आहे ते कविवर्य अशोक बागवे सरांचा मौनाचा निशब्द कोलाहल. त्यानंतर पाणंद हा ललित लेख संग्रह सुद्धा आम्ही केला, आता 15-20 दिवसापूर्वी त्याचं प्रकाशनही झालं, वैभव साठम यांचा. या दोन्ही पुस्तकांना खूप चांगला प्रतिसाद रसिक वाचकांनी तुम्ही देत आहात आणि तसाच प्रतिसाद व्यक्तलाही मिळेल अशी अपेक्षा मी करतो, एक संपादक किंवा प्रकाशकाच्या भूमिकेतनं. तर निर्मलाताईंनी या कविता माझ्याकडे सुपूर्त म्हणजे मोठ्या विश्वासाने दिल्या होत्या की ह्या पहा आणि ह्यातनं निवडा तुम्हाला काय वाटतं ते. तर मला असं जाणवलं की ह्या जाणीवा खूप चांगल्या आहेत आणि कुठेही त्यामध्ये पोज नाही घेतलेली, भूमिका घेऊन घेणारे जे कवी आपल्याकडे आता चर्चेत आहेत तसं काही केलं नव्हतं. गेल्या 40 वर्षात कुठल्या कुठल्या प्रसंगाने त्यांच्या मनावरती एक आक्रंदन झालेलं होतं, त्यावेळेला त्यांना जे उत्स्फूर्तपणे स्फुरलं ते त्यांनी आपल्या डायरीमध्ये, आपल्या कागदावरती टिपलेलं होतं. आता जे टिपलेलं होतं तर त्याला कविता म्हणावी की नाही ह्यापासून त्यांची सुरुवात होती. म्हणजे मी कविता लिहिते असं सांगणार आहे, म्हणजे फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती अनेक फ्रेंड रिक्वेस्ट होतात ज्याच्यामध्ये कवी अमुक अमुक किंवा महाराष्ट्राचा लाडका कवी अशा फ्रेंड रिक्वेस्ट असतात. पण इथे कविता लिहून सुद्धा मी कविता लिहिते की नाही याचा शोध घेणारी कवयित्री आपल्यापर्यंत येते. हे फार महत्वाचं वाटलं मला. आणि मग त्या कवितांमध्ये आपल्याला त्या कशा पेश करता येतील, त्याचा क्रम काय असावा. बरं, ह्यातल्या जाणीवा काय आहेत हे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. यातल्या जाणीवा मुख्य करून निसर्ग आहे, प्रेम आहे, विरह आहे आणि अत्यंत सुंदर अल्पाक्षरी याच्यामध्ये आहेत. अल्पाक्षरीचा जेव्हा मी विचार करतो, कारण कविता हा असा प्रकार आहे की कमीत कमी शब्दामध्ये तुम्ही जास्तीत जास्त आशय व्यक्त करायचा असतो. मला इथे अल्पाक्षरीचं जेव्हा जेव्हा नाव येतं, म्हणजे या कविता संग्रहाला प्रस्तावना कोणाची घ्यावी हा जेव्हा विचार आम्ही जेव्हा डिस्कशन करत होतो तेव्हा माझ्या नजरेसमोर प्रतिभाताईंचंच नाव आलं, कारण त्यांनी खूप सुंदर अल्पाक्षरी लिहिलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा कविता रतीमध्ये मी त्यांच्या अल्पाक्षरी वाचतो तेव्हा तेव्हा माझा त्यांना फोन असतो की इतकं सुंदर त्या लिहितात, कमीत कमी शब्दांमध्ये तो आशय व्यक्त करतात आणि तेच व्यक्त करण्याचं साधन निर्मलाताईंनी त्यांच्यापर्यंत आहे. मग त्याची रचना कशी करायची, त्याच्यामध्ये काय संस्करण करायचं, हे सगळं गेल्या 5-6 महिन्याच्या कालावधीत ते घडत होतं. ते त्यांना मी पाठवत होतो, त्या मला सांगत होत्या की हे बरोबर आहे किंवा ते नाही, किंवा मला काय म्हणायचं होतं की कुठेतरी आता कसं होतं माहिती का, बऱ्याच वेळेला असं होतं की तुमच्या ज्या कविता आहेत त्या कविता जशा आल्या तशा छापल्या, असे अनेक जण आहेत, अनेक पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतात. पण त्याच्यावरती कुठेतरी चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावरती चिंतन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे आणि त्यानंतरच त्या कविता तुमच्यापर्यंत, रसिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असं मला एक संपादक म्हणून निश्चितच वाटत आलेलं आहे. आणि मला माझ्या कवितेवरती संस्कार करून घ्यायला नेहमीच आवडतं. म्हणजे मी माझी कविता, एखादी कविता 2-4 जणांना नक्कीच तपासायला पाठवतो की त्यातल्या काही उणीवा, त्यातल्या काही जाणीवा जे काय आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने कशा आपल्याला देता येतील हे फार महत्वाचे. म्हणजे एक ती भिंत असते आणि त्यातली एक जरी वीट काढली तरी पूर्ण भिंत ढासळावी अशी कवितेची रचना खरं म्हणजे करायला हवी, असं माझं वैयक्तिक मत आहे की इतके शब्द ते अचूक जागी पेरले पाहिजेत.
आणि मग ते शब्द पेरण्याचं, त्याची मांडणी करण्याचं, त्याचा क्रम लावण्याचं आणि त्याचे विभाग करण्याचं. कारण या संग्रहामध्ये 3 विभाग आहेत. एक आहे व्यक्त, ज्यामध्ये तुम्हाला निसर्ग, प्रेम आणि विरहाच्या भावना मिळतील. या कवयित्रीने कवितेबद्दल भरपूर कविता लिहिलेल्या आहेत. तुम्ही मराठीमध्ये साहित्यामध्ये अनेक कविता पाहिल्या असतील, वाचल्या असतील, ज्या कवितेविषयी आहेत. मग कवितेला कोणी आई म्हणतं, कवितेचं आपण उत्तराई कसं होऊ, असंही आपले भाव असतात. मग ह्या कवितेच्या कवितांचा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे. आणि जसे त्यांच्या कविता अशा विखुरलेल्या होत्या, तर त्यांनी जे विखुरलेले क्षण जे टिपलेले आहेत कवितेमध्ये, ते क्षण 3ऱ्या विभागामध्ये अल्पाक्षरीच्या स्वरूपात आहेत. काही क्षण विखुरलेले या 3ऱ्या भागामध्ये. तर असं सगळं संचित जे आहे ते एका कविता संग्रहामध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. 104 पानांचा हा कविता संग्रह आहे. त्याला काही रेखाचित्र सुद्धा आहे. आणि ह्याचं जे मुखपृष्ठ तुम्हाला दिसत आहे, मगाशी अश्विनी खटावकर यांचाही उल्लेख झाला, जे आमच्या सृजन संवादच्या कला विभाग प्रमुख आहेत. तर त्यांनी हे मुखपृष्ठ याच्यासाठी केलेलं आहे. मग ती वाळू जी आहे, म्हणजे बरंच काही निर्मलाताईंना सांगायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे, पण तुमच्या काळजामध्येच पहिले कविता जन्माला येते. ती जेव्हा कागदावरती येते ती तशीच्या तशी उतरते असं नाही. तुम्हाला अनेक गोष्टी राहून जातात व्यक्त करायच्या. मग कधीतरी पुढच्या कवितांमध्ये किंवा इतर साहित्य प्रकारांमध्ये ते उमटतं. तर असं सगळं व्यक्त होणं एका कविता संग्रहामध्ये बंदिस्त झालेलं आहे. तुम्ही निश्चित हा कविता संग्रह वाचा असं मी तुम्हाला एक संपादक म्हणून, एक प्रकाशक म्हणून सांगतो, विनंती करतो. आणि आपण उत्सुक असाल की प्रतिभाताईंनी जी प्रस्तावना लिहिली आहे, पण प्रस्तावनेत पलीकडे त्यांचं मनोगत काय आहे, त्यांना हा कविता संग्रह वाचताना, कारण त्या कधीही निर्मलाताईंना भेटल्या नव्हत्या आणि एका अपरिचित कवयित्रीला म्हणजे असं काय, बरेच प्रकाशक काय करतात की जे खूप चांगले एस्टॅब्लिश कवी आहेत, जे चांगले लेखक, ज्यांचं साहित्य विविध अंकांमधनं प्रसिद्ध होत असतं, त्यांना पहिले मिळवतात. पण प्रकाशकाचं काम ते नाही. म्हणजे जे ऑलरेडी खूप चांगले लेखक कवी आहेत त्यांची तर पुस्तकं यावीतच, निश्चितपणे यावीत. पण जे अजूनही लोकांसमोर आलेले नाहीत त्यांच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम एखाद्या प्रकाशकाचं किंवा संपादकाचं असू शकेल असं मला निश्चितपणे वाटतं. आणि असंच कुठेतरी करायचा प्रयत्न मी याच्यातनं केलेला. आता तो कितपत जमला की नाही हे तुम्ही रसिक ठरवालच. तर तुम्ही हा कविता संग्रह निश्चितच विकत घ्यावा ही विनंती. आणि तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा हे सांगून मी हे मनोगत थांबवतो. आणि आपण केळुसकर सरांना आणि प्रतिभाताईंना आता ऐकूया. त्यांनी या संग्रहाला त्यांच्या हस्ते, शुभ हस्ते हे प्रकाशन झालेलं आहे, याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्ही या संग्रहाची पाठराखण करत आहात. एका नव्या कवयित्रीला तुम्ही तुमच्या पंक्तीत स्थान देत आहात, याबद्दल आम्ही खरंच ऋणी आहोत तुमच्या सर्वांचे. धन्यवाद. एक संपादक म्हणून एखाद्या पुस्तकाला मूर्तरूप देताना काय करावं लागतं किंवा त्याच्या मागची भूमिका काय असते हे गीतेशजींनी आपल्या मनोगतामध्ये मांडलं. आणि हा कविता संग्रह कसा आहे, त्यांच्या दृष्टिकोनातनं तो कसा आहे हे त्यांनी खूप उत्तमरित्या आपल्या मनोगतात सांगितलं आहे. आणि या कविता संग्रहाला ज्यांनी प्रस्तावना लिहिली आहे त्या म्हणजे प्रतिभाताई सराफ. कवयित्री, लेखिका, प्राध्यापिका अशी त्यांची ओळख आहे. उत्तम मुलाखतकर्त्या आहेत. त्या भौतिकशास्त्राच्या व्याख्यात्या आहेत. तसंच कविता, गझल, कथा, ललित गद्य, व्यक्तिचित्रणं अशा विविध विषयांवर त्यांची 7 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. आणि त्याला 50हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले. मी प्रतिभा, माझी प्रतिभा नावाचा स्वरचित कवितांचा कार्यक्रम त्या सादर करतात. मॅजेस्टिकच्या ललित मासिकामध्ये दृष्टिक्षेप हे पुस्तक परीक्षणाचं त्यांचं सदर सध्या चालू आहे. आणि अखिल भारतीय साहित्य मंडळावर त्यांची नियुक्ती झाली आहे. अशा ज्यांच्या नावातच प्रतिभा आहेत त्या प्रतिभाताई सराफ यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सृजन संवाद प्रकाशन प्रकाशित निर्मलाताई लिखित व्यक्त या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित ज्येष्ठ कवी डॉक्टर महेश केळुसकर,
आमचे कविमित्र आणि संपादक गीतेश शिंदे, प्रकाशिका सोनालीताई शिंदे, निवेदिका कवयित्री तपस्या नेवे आणि त्यांना तांत्रिक सहाय्य करणारी अश्विनी खटावकर, या सोहळ्यास उपस्थित असलेले सर्व, आभासी स्वरूपात उपस्थित असलेले सर्व कविताप्रेमी रसिक सर्वांना प्रतिभा सराफचा नमस्कार. आणि सर्वप्रथम मी निर्मलाताईंना अभिनंदन करते त्यांचा संग्रह प्रकाशित झाल्याबद्दल. फार कौतुकाची आणि फार महत्त्वाची गोष्ट असते आयुष्यामध्ये की प्रत्येकाला आपल्या पहिल्या पुस्तकाचं खूप कौतुक असतं आणि 25व्या पुस्तकाचं पण तितकंच कौतुक असतं नाही असं नाही, परंतु पहिल्या पुस्तकाचं खरंच एक वेगळा अनुभव असतो. तर तो तुम्ही आज अनुभवत आहात. खरं तर खूप बोलण्यासारखं आहे सुरुवातीलाच, पण सगळ्यांनी तुमच्या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल सांगितलेलं आहे, त्यामुळे मी सरळ पुस्तकातल्या कंटेंटकडे, आशयाकडे वळते. त्यांची एक कविता आहे, ही झाडं जुनी मीही जुनीच, ही झाडं जुनी मीही जुनीच, कवितेने दिलीये नजर नवी. मला असं वाटतं की खरंच कवितेने आपल्याला एक वेगळी नजर जशी दिली आहे, तर त्याचं म्हणजे किती कमीत कमी शब्दात हा केवढा मोठा आशय त्यांनी व्यक्त केला आहे. अशा मोजक्या शब्दातून व्यक्त होण्याचे कसं निर्मलाताई यांना खूप उत्तम जमलेलं आहे आणि म्हणून मला त्याचं खूप कौतुक आहे. आणि व्यक्त हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह आहे आणि शेवटी कविता हा अल्पाक्षरीच प्रकार आहे असं मला वाटतं. म्हणजे हल्ली लोक निबंध लिहितात, पण मला असं वाटतं की एक 2 ओळीची 4 ओळीची म्हणजे मी किती कमी शब्दात कविता मांडू शकते याचा नेहमी माझ्या मागे विचार असतो आणि तो तुम्हाला उत्तम जमलेला आहे. कवयित्रीने आपल्या कवितांमध्ये फारसे अलंकार वापरलेले नाही आहेत, क्वचित कुठेतरी उपमा अलंकार दिसतो, पण बहुतेक कविता या अलंकाराशिवाय आंतरिक सौंदर्याने अशा नटलेल्या आहेत, साध्या आहेत, सकस आहेत आणि मुक्तछंदातील आहेत. त्या आपल्याला निखळ काव्यानंद देतात, याबद्दल काहीही शंका नाही. प्रेमभावनेचे सर्वाधिक पदर या संपूर्ण संग्रहामध्ये आढळतात. म्हणजे बघ, आभासी प्रेमापासून प्रेमाचा स्पर्श, प्रेमाचा संदेश, प्रेमपत्र, प्रेमाच्या आठवणी, एकतर्फी प्रेम, प्रेमत्याग, विरह, स्वप्न, फसवणूक ह्या इत्यादी अनेक प्रेमभावना व्यक्त करताना कवयित्रींनी निसर्गातील प्रतिमांचा मात्र भरभरून उपयोग केलेला आहे. तर त्याची काही उदाहरणं फक्त मी आज इथे देते की तुझं जाणं श्रावणातल्या इंद्रधनुचं लोपणं. म्हणजे किती एकच ओळीची धरूया, 2 ओळी पण नाही या. किंवा तू माझा वाळू भरला थरथरता हात, म्हणजे वाळू भरला थरथरता हात मी पहिल्यांदाच वाचलं की तू माझा वाळू भरला थरथरता हात, हळूच तुझ्या हातात धरताना अवतीभोवती सारं काही असताना नसतंच काही. म्हणजे किती उत्कट असं प्रेम आहे की कुठेही आपल्याला एकांत नसतो आणि तरी सुद्धा तुम्हाला तो जाणवतो, इतके माणसं अवतीभोवती असून. किंवा श्रावणातला पाऊस तुझ्या आठवणीसारखाच. अजून एक आपण जेव्हा प्रेमाच्या सगळ्या भावना आणि निसर्गातल्या सगळ्या जितकं हिरवा निसर्ग आपण पाहतो तितकी पडझड सुद्धा त्या निसर्गातली मला असं वाटतं महत्त्वाची असते. आपल्या आयुष्यामध्ये पण असं कुठेतरी प्रसंग आले की आपल्याला जाणीव होते, कळतं. तर पावसाळा संपल्यावर येऊन जा, पावसाळा संपल्यावर येऊन जा स्वप्नात असाच कधीतरी, पडझड ही मनाची पाहून जा जरा तरी. एक मला खूप आवडलेल्या ओळी आहेत आणि मला खूप अशा जवळच्या वाटलेल्या ओळी आहेत की मला पटलेली तुझी ओळख, मला पटलेली तुझी ओळख किती अपूर्ण आणि किती चुकीची होती. म्हणजे ही भावना मला असं वाटतं प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये येतेच येते. आणि
कल्पना विलासापेक्षा वास्तववादी कविता लिहिण्याकडे कवित्रीचा कल आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्यांनी इतरही कविता लिहिलेल्या आहेत. अबोला आहे, क्रेडिट डेबिट आहे, उद्रेक आहे, शेवटी, अपेक्षा, रेशमी आवाज, समीप, चादर, अव्यक्त आणि व्यक्त अशा बऱ्याच कविता आहेत ज्या आपल्या नक्की मनाचा ठाव घेतात. प्रत्येक स्त्री पुरुष नात्यातली विश्वासार्हता अतिशय अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही उलगडून दाखवले. म्हणजे आपल्याला एस्पेशली स्त्रीला असं डायरेक्टली बोलता येत नाही, तर तिची ती चिडचिड असते, तिची ती अस्वस्थता असते, स्पष्ट संवादातून ती साधत नाही आणि साधली तरी समोरच्या पुरुषाला ती कळत नाही. तर मग अशा वेळेस सगळ्यात जवळचं असं त्यांना काय वाटतं तर ती कविता वाटते आणि कवितेतून ती स्त्री खूप चांगल्या प्रकारे व्यक्त होते. कविता संग्रहाचं नावच व्यक्त आहे. की मला अतिशय आवडलेल्या या पण ओळी आहेत की खरं तर तू काही रामाचा अवतार नाहीस. म्हणजे हे आपण संवादातून नाही बोलू शकत, कवितेतून आरामात लिहू शकतो की खरं तर तू काही रामाचा अवतार नाहीस, पण माझ्या मनावरची सीतेची सावली का बरं सरत नाही. किती खोल असं आहे ही गोष्ट. मला असं वाटतं की आणि कसं असतं की कधी कधी आपणच आपली किंमत खूप कमी करून घेतो आणि कधी कधी मला असं वाटतं की त्याच्यामुळे संसार टिकूनही राहतात. तर त्यामुळे असं असतं ना की दोघांचं भांडण झालं की स्त्रीच म्हणते की ठीक आहे बाबा तुझं बरोबर. खरं तर त्याचं चुकलेलं असतं, पण शेवटी ती म्हणते की माझं चुकलं, ओके, आणि संवाद संपतो आणि संसार टिकून राहतो. एक अशा छान ओळी आहेत की पण मलाच पाहवत नाही तुला ती बायकी कामं करताना. पण मलाच पाहवत नाही तुला ती बायकी कामं करताना, समानतेची मागणी करण्यापूर्वी ही मनोवृत्तीच आमची बदलायला हवी. म्हणजे मला असं वाटतं की इथे पुरुषांचे दोष कमी आणि स्वतःचेच दोष किती आहेत एक स्त्री म्हणून हे त्याने दाखवलंय, पण त्याला काही उपाय नाहीये असंही कुठेतरी जाणीव प्रत्येक कवितेच्या शेवटी त्यांनी दिलेली आहे. बहुतेक वेळा कवितेच्या खाली तारीख नोंदवलेली नसते. म्हणजे मी खूपदा टाईप करताना तारीख नोंदवते आणि नंतर अक्षरशः डिलीट करते. पेनाने जेव्हा लिहायचं तेव्हा सुद्धा मी अशी करून खोडून टाकायची की नको, या दिवशी यावेळेस नको. तर बहुतेक वेळा कवितेच्या खाली तारीख नोंदवलेली नसते. स्त्रीची कविता वाचून समस्त पुरुषांच्या मनात खदखदणारा एक प्रातिनिधिक स्वरूपातील प्रश्न असतो जो तुमच्या ओळीतून तुम्ही उद्धृत केलेला आहे आणि त्यामुळेच तुमच्या कवितेच्या अनेक ओळी अशा वैश्विक झालेल्या आहेत. एक जीवघेणा प्रश्न विचारलास, या सगळ्या कविता तुला भेटल्यानंतरच्या की आधीच्या? या सर्व कविता तुला भेटल्यानंतरच्या की आधीच्या? व्यक्त या संग्रहात 58 कविता आहेत ज्याचा उल्लेख मला वाटतं गीतेशनी पण केला. त्यात 2 उपविभाग आहेत. कवितेच्या कविता या 18 कविता आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक कवी हा काही कविता लिहितो ना, त्याच्यात मुख्यत्वे एक पावसावरची कविता असतेच त्याच्या आयुष्यामध्ये, एक त्याच्या आईवरची कविता असतेच आणि तसं तिसरी कवितेवरची कविता असतेच. म्हणजे प्रत्येकाच्या संग्रहात मी पाहिलं किंवा एक कवी म्हणून जेव्हा आपण कवी ज्याला म्हटलं जातं त्याच्या ह्या 3 कविता असतात. आता कवितेवरच्या कविता तुमच्या खूप जास्त आहेत, त्यामुळे गीतेशने त्याचा वेगळा संग्रह असा काय म्हणतो आपण वेगळा विभाग केलेला आहे. आणि विखुरलेले काव्यक्षण याच्यामध्ये 17 कविता आहेत. अतिशय छोट्या छोट्या आणि छान कविता आहेत आणि त्याला तू छान असा एकत्रित चांगलं केलंय. म्हणजे इकडे तिकडे खरोखरी विखुरलेल्या त्या भागामध्ये एकदम फिट झालेल्या आहेत. तर कवितेने अस्तित्व दिले. त्यांनी असं कुठेतरी खूप प्रेमभाव व्यक्त केलेला आहे, कवितेविषयी आदरभाव व्यक्त केलेला की कवीने अस्तित्व दिले, सांभाळले, सावरले, जगण्याचे बळ दिले इत्यादी. आणि त्याच्यावरच्या अनेक कविता आहेत. फक्त एका कवितेचा उल्लेख करते की कधी बोलते तुझ्याशी कधी माझ्याशीच, कधी बोलते तुझ्याशी कधी माझ्याशीच कवितेतून, कधी बोलते जगाशी कधी बोलते जगाशी कधी कवितेशीच कवितेतून.
काय सुंदर आहे ना की कवितेशीच मी कवितेतून बोलते. वा. तर शेवटाकडे येते. निर्मलाताईंचा व्यक्त हा पहिलाच कविता संग्रह असला तरी नवखेपणाच्या कोणत्याही खुणा त्यात दिसतच नाही, परंतु नवेपणाच्या काव्य जाणीवा मात्र भरभरून दिसतात. आणि फक्त या कविता संग्रहामध्ये विषय वैविध्याचा अभाव आढळतो. म्हणजे इथे बाजूला, माझ्या बाजूला ज्येष्ठ कवी डॉक्टर महेश केळुसकर बसलेत. म्हणजे इतक्या चांगल्या राजकीय विषयावरच्या त्या कविता लिहितात आणि मला इतकं असं नवल वाटतं की त्यांचं की म्हणजे हिंमत लागते अशा कविता लिहायला खरोखर अक्षरशः. आणि विडंबना जी लिहितात की एकतर तुम्हाला राजकारणाची पूर्ण माहिती हवी, दुसरं तुम्हाला काव्य प्रतिभा हवी, तितकं तुम्ही ते विडंबन चांगलं लिहू शकता, आणि तिसरं त्याच्यानंतर जो मी रसिक म्हणणार नाही, वाचक म्हणेन, त्यांचा जो सूर असतो तो झेलण्याची क्षमता हवी असे ते कवी आहेत. आणि खूपदा त्यांनी तो प्रक्षोभ झेललेलाही आहे. तर हे खूप वेगळं असं आहे. म्हणजे इतरही चांगल्या सगळ्याच कविता ते लिहितात, पण मला हे तुमचं फार असं ग्रेट असं वाटतं. किंवा माझ्या बाजूला गीतेश बसलेला आहे, उत्तम सामाजिक कविता लिहितो. म्हणजे पुरुषांच्याच नाही, स्त्री जाणीवा पण त्यांनी इतक्या खोल समजून त्याच्यावर भाष्य केलेलं आहे की कौतुक वाटतं मला ते. आणि हे मॅडम तुम्हाला जमलं नाही असं जरी मी म्हटलं आहे, तसं मलाही जमलं नाही की कारण तो अनुभवच आम्ही जर घेतला नाही तर आम्ही त्याच्यावर कसं लिहिणार. त्यामुळे आमचे जे अनुभव आहेत जे लिमिटेड आहेत जरी, तरी आम्ही त्याच्यावर ज्या काही कविता लिहिलेल्या आहेत त्या आहेत. तर कवयित्रीची काव्य प्रतिभा अशीच फुलत राहो. काव्य रसिकांना सातत्याने असंख्य कवितांचा नजराणा देवो अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करते. आणि शेवटी कवयित्रीचे जे कवितेतून व्यक्त होणं आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. हे त्यांनीच लिहिलेल्या ओळीतून, आणि संग्रहाचे नाव त्यांनी व्यक्त हे दिलेलं आहे, तर ते कसं योग्य आहे. तर हे मला तुम्हाला सांगायचं आहे की कवितेच्या नादात गॅसवरचं दूध विसरले. कवितेच्या नादात गॅसवरचं दूध विसरले. ते उतू गेलं पण मन तरी मोकळं झालं ना. मन तरी मोकळं झालं ना. तर आता कविवर्य वसंत बापट यांची जन्मशताब्दी सुरू झालेली आहे. अतिशय चांगल्या कविता आपल्याला त्या निमित्ताने वाचता येतील. आपण सगळे कवी आहोत. आणि मला असं वाटतं की आत्ताच आपल्यातून दोन ज्येष्ठ साहित्यिक कवी निघून गेलेले आहेत, सतीश काळसेकर आणि मधुसूदन नानिवडेकर. तर त्यांनाही आजच्या प्रसंगी मी श्रद्धांजली वाहते. आणि मॅडम, तुम्ही खरोखरी खूप चांगल्या कविता लिहिता. तुम्ही कवितेतून व्यक्त होत राहा. संवादातून हवं तर भांडत राहा, पण कवितेतून व्यक्त होत राहा. त्याची आजच्या काळाची गरज आहे. मी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद प्रतिभाताई. तुम्ही आपल्या मनोगतातनं व्यक्त हा कविता संग्रह कसा आहे हे आम्हाला सांगितलं, आणि तुमची प्रस्तावना ही देखील वाचणं हे तितकंच आम्हाला खूप उत्सुकता आहे ते वाचण्याची. तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा सांगेन इथे की व्यक्त हा कविता संग्रह तुम्ही लवकरात लवकर आपली प्रत नोंदवा. तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती आम्हाला संपर्क करा आणि तुमची प्रत आजच नोंदवा, आणि लवकरच आम्ही हा कविता संग्रह तुमच्यापर्यंत पोहोचवू ही खात्री देते. आणि आपण आत्तापर्यंत या सगळ्या मान्यवरांचं मनोगत ऐकलं, आणि आपण ज्याची आतुरतेने वाट बघतोय ते म्हणजे आजचे आपले प्रमुख पाहुणे, ज्यांच्या शुभ हस्ते व्यक्त या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं, ते म्हणजे डॉक्टर महेश केळुसकर यांचं मनोगत. डॉक्टर महेश केळुसकर हे खरं तर नाव घेतलं की आपल्यासमोर अनेक कविता संग्रह उभे राहतात. विशेषतः मालवणी भाषेतल्या कविता आपल्याला खूप त्यांच्या आवडतात. आत्तापर्यंत त्यांचे 8 कविता संग्रह, 2 कादंबऱ्या, कथासंग्रह, ललित गद्य, बालसाहित्य, संपादन, संशोधन आणि शैक्षणिक अशा विविध विषयांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. गेले 40 वर्ष ते या
साहित्य प्रकारांमध्ये लेखन करत आहेत. तसंच 37 वर्ष ते आकाशवाणीवरती देखील विविध पदांवर कार्यरत होती आणि या सगळ्या त्यांच्या लिखाणाला, त्यांच्या साहित्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांना उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाचे 3 पुरस्कार मिळालेले आहेत आणि रेडिओ निर्मितीसाठी त्यांना 3 राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे मालवणी मुलखातील प्रयोगात्मक लोककला या त्यांच्या संशोधन प्रबंधास 3 महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तर अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचं मनोगत आज आपण इथे जाणून घेणार आहोत, ऐकणार आहोत त्यांचे विचार. मी डॉक्टर महेश केळुसकर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. निर्मला आलेगावी कुपस्थ यांच्या कविता मी सुमारे मला वाटतं 10-12 वर्ष झाली असतील त्यावेळी त्या पहिल्यांदा बघितल्या होत्या मी आणि वही त्यांची घेऊन आल्या होत्या त्या एकदा. त्या आणि त्यांचे मिस्टर रमेशराव आमचे जे छान कानडी रंगाचं मराठी मराठी बोलतात आणि ते मला फार आवडतं. हे दोघं जण आले होते रेडिओवर आणि कविता त्यांच्या मी म्हणजे वही त्या म्हणाले मी काहीतरी लिहिलंय तुम्ही बघा जरा. तर मी म्हटलं की खूप कविता होत्या म्हणजे त्या वहीमध्ये. म्हटलं यातल्या तुमच्या काही कविता आहेत आणि काही म्हणजे बघा तुम्ही विचार करा कसं की ती एक प्रोसेस असते कविता म्हणजे. आणि आता मी हा व्यक्त नावाचा त्यांचा जो कविता संग्रह मगाशी प्रकाशित केला त्या संग्रहातल्या कविता वाचल्यावर मला वाटतं प्रतिभा की 10-12 वर्षांमध्ये त्यांच्या कवितेचा जो प्रवास झालेला आहे ते फळ कसं असं हळूहळू पिकत जातं. अगदी, अगदी. एकदम असं पडत नाही कवितेचं. कोणाकोणाला इन्स्टंट लागतं. एकदम खाली बसला दे कविता असं नाही होत. तर त्याला ते हळू एक प्रोसेस असते. परिपक्व व्हायला. हा. आणि मला फार म्हणजे काही यातल्या कविता वाचून नवल वाटलं की यांनी आता तो एक जो वर्णनात्मक भाग होता पूर्वीचा तो बराचसा कमी करून त्या आत वळलेल्या आहेत. म्हणजे कविता ही बाहेर पण असते आणि आत पण असते. तर कवीने त्या आतल्या गोष्टी बघायच्या असतात, आत काय असतं. आणि म्हणून त्यांनी जे म्हटलंय कवितेमध्ये की ती एक अर्थ अशी विनवणीच आहे, प्रार्थना आहे तुमची कवितेकडे की म्हणजे काट्याकुट्यांच्या वाटेवर हातातला हात सोडू नकोस एवढंच म्हणतात त्या. काट्याकुट्यांच्या वाटेवर म्हणजे त्यांना ही कविता ही आपली सहचर आहे, सोबत करणारी सखी आहे. ती त्यांचा कुणीतरी नात्यातला असा एक व्यक्तिभाव असतो ना. म्हणजे त्या एकाच वेळी ती कविता त्यांच्यासाठी प्रेयसी पण आहे, प्रियकर पण आहे. त्यांचा मुलगाही आहे, मुलगी आहे, त्यांचे कोण सगळे नातेवाईक आहेत, सखी आहे. आणि कविता ही त्यांची अशी त्यांच्या बरोबर चाललेली आहे. ती गोष्ट मला खूप अशी गमतीदार वाटली की अंतर्मुख होऊन सगळं आपल्याच प्रोसेसकडे बघणं हे आहे. म्हणजे ह्या कुणाला वाटतील की नुसत्याच ह्या प्रेमकविता नाही आहेत. म्हणजे प्रेम आहेच याच्यामध्ये आणि प्रेमासारखी चिरंतन गोष्ट असते की प्रेम ही चिरंतन गोष्ट आहे ना. म्हणजे आपण म्हणतो की हे वर्तमानाचे संदर्भ बदलत असतात वगैरे, पण अशा पलीकडे जाऊन तुम्ही त्या संपूर्ण याच्यामध्ये शिरणं आत आणि बघणं पूर्ण आणि ते जाणवणं आणि परत हे व्यक्त करणं. आणि तू म्हणालीस प्रतिभा तसं की हे स्त्रीचं व्यक्त होत असताना एक स्त्री कवयित्री तर ही कुटुंब व्यवस्थेतली जी पुरुषसत्ताक सत्ता आहे म्हणजे जी पुरुषसत्ताक त्याच्या विरुद्धच तर हे आहेच बंड. याच्यामध्ये अनेक कविता अशा आहेत. पण त्याबरोबरच या आपल्याकडे आपण अंतर्मुख होऊन आपली चिकित्सा करणं म्हणजे स्त्रियांची चिकित्सा करणं
अगदी ती जी तुम्ही कविता वाचून मगाशी दाखवली ती की म्हणजे खूप असं ह्या सत्तेला तुम्ही पुरुष सत्तेला स्त्रियाच बळकट करतात असं काही वेळा म्हणायला पाहिजे. कारण त्यांच्या ह्या म्हणून ते स्पष्टपणे सांगणं हे खूप महत्वाचं असतं. आणि अशा वेळी त्या ज्या बोलतात निर्मला आलेगावी खूपच या कवितांमधून ते खूप महत्वाचं वाटतं मला. म्हणजे ही केवळ फक्त अशी हल्ली लेबल लावायची पद्धत झालेली आहे. ही स्त्रीवादी कविता, ही अमकी कविता, ही तमकी कविता वगैरे. ही कविता आहे बस. आता ती बघा तुम्हाला कशी वाटते ती, नाही का. ही सुजनसंवादने लोकांसमोर ठेवलेली आहे. आणि प्रकाशनाचं नाव मला खूप आवडलं तुमच्या गीतेश. गीतेश हा आमचा एक तरुण कवी मित्र आहे. आणि तुम्ही आता ह्या सगळ्या नवीन कवयित्रींचे, कवींचे आणि जुन्यांचे पण कविता संग्रह काढण्यासाठी निमित्त मात्र होत आहात. आणि चांगलं सृजनशील काम आहे. यातलं हे मुखपृष्ठ अश्विनीने केलेलं मला खूप आवडलं. खूप प्रतिकात्मक असं आहे ते. अर्ध अधिक व्यक्त झालंय आणि अर्ध अधिक अव्यक्त आहे. खूपच ते अजून व्यक्त आणि करणं. तो चित्रांमध्ये हे पकडणं हे तसं म्हणजे त्या संवेदनेनं अगदी हे पण आहे. आणि ही जी आमची तपस्या आहे ही एकदम तपस्विनी. सृजनशील काम चाललेलं आहे आता. हे सगळ्या प्रकाश समारंभाचं सूत्रसंचालन म्हणा किंवा प्रकाशनामध्ये काय असतं विशेषतः नवीन प्रकाशकांना की पुस्तकाचं वितरण योग्य पद्धतीने करणं आणि ते लोकांपर्यंत छानपैकी पोहोचवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी अनेक लोकांची आमच्या मित्रांची बघितली आहेत की मारे काढतोय, कितीची काढली आवृत्ती म्हणलं 1000ची काढली. म्हटलं किती शिल्लक आहे तर म्हणले 950. अरे झाली किती वर्ष काढू सगळं तुला. म्हणलं झाली 7-8 वर्ष. अजून 900 म्हणलं शिल्लक आहे. नाही कोण वितरण. हे तुमचं पुस्तक व्यक्त जे आहे चांगल्या हातात गेलंय ते चांगल्या प्रकाशकांकडे गेलंय आणि त्यांच्याकडे चांगली टीम आहे. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचो आणि अशी इच्छा मी व्यक्त करतो चांगल्या माझ्या भावनेनी. आणि याच्यातल्या खूप तुमच्या कविता अशा मला हे बघ किती छोट्या छोट्या कविता आहेत पण किती कवितेमध्ये 2 असतं ना, एक वाच्यार्थ असतो आणि एक अभिधा असते. बरोबर. तर याच्यामध्ये 4 ओळीमध्ये ही कवयित्री काय सांगून जाते. किती साध्या ओळी आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना कवितेमध्ये अलंकार लागतात, ह्यावं लागतं त्यावं लागतं वगैरे. बघा 4 साध्या ओळी आहेत पण किती अस्सल कविता आहे की मी माझ्याच कवितेत मग्न, मी माझ्याच कवितेत मग्न, घर कामात स्वयंपाकघरात. हे अख्खं एका गृहिणीचं संपूर्ण विश्व आणलं 4 ओळीमध्ये की संपलं तिचं आयुष्य. आणि आजही भारतामध्ये आपल्या नुसती आपल्या मुलखांमध्ये नाही संपूर्ण देशात आपण जर तुम्ही बघितलं आज 2021 साली तर आपण म्हणतो ना मुलगी शिकली, प्रगती झाली वगैरे. ह्या घोषणा वगैरे खूप ऐकायला वाचायला वगैरे खूप छान छान वाटतात. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आजही विशेषतः भारतातल्या स्त्रिया आणि लहान मुलं यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे असं माझं निरीक्षण आहे पूर्ण. आणि हे संपूर्ण तुम्ही जे व्यक्त केलेलं आहे ह्या 4 ओळीमध्ये असं हे तुमचंच चित्र नाही आहे. हे एक कवयित्री म्हणून तुम्ही असं व्यापक बघता, परिप्रेक्ष्य घेता आणि 4 ओळीमध्ये सांगून जाता की भारतातल्या घरात काम करणाऱ्या बायकांची काय आहे स्थिती आणि ते व्यक्त तुम्ही झालात. हे मला महत्वाचं वाटतं. आणखीन खूपच सांगता येईल. तुमच्या खूप कविता मला यातल्या आवडल्या. अशाच लिहित राहा निर्मला तुम्ही. आणि सुजन संवाद कडूनही चांगली चांगली पुस्तकं
निघत राहोत अशा मी सदिच्छा व्यक्त करतो. खूप दिवसांनी ह्या कोरोना काळामध्ये हल्ली आधी कोणी कोणाला भेटत भेटत नाही नाहीत. आणि भेटला तर सुरक्षित अंतर राखून व्यक्त आणि मुळामध्ये ते मास्क मधूनच त्याचं काय व्यक्त होतं ते जाणून घ्यावं लागतं आपण. तर आपण हे सगळं होत असताना हे तुम्ही घडवून आणलं. ही माणसं आमची प्रतिभा जुनी कवितेतली आमची स्नेही आहे आणि खूप दिवसांनी आपण भेटतो आहोत सगळे एकत्र. अगदी तर हे खूप बरं वाटलं आणि या सगळ्या उपक्रमालाही मी शुभेच्छा देतो आणि हा संग्रह अधिकाधिक वाचकांनी आणि कविता प्रेमींनी जरूर घ्यावा असं एक आवाहन करतो आणि थांबतो. नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद महेश सर. आतापर्यंत तुमच्या लिखाणातून लेखणीतून आम्ही सगळेजण मंत्रमुग्ध झालोच आहोत आणि आज तुमच्या बोलण्याने देखील तुम्ही आम्हाला मंत्रमुग्ध केलं आणि आजचा हा सोहळा अतिशय सुंदररित्या इथे पार पडलेला आहे आणि अर्थातच आपण आत्ता समारोपाकडे वळतोय. पण तत्पूर्वी मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण करून देते की आतापर्यंत आमच्या प्रकाशनाकडनं आलेले पुस्तकं म्हणजे मौनाचा निःशब्द कोलाहल हा अशोक बागवे सरांचा कविता संग्रह, वैभव साटम यांचं ललित लेखन असलेला पाणंद हा लेखसंग्रह आणि आत्ता आपण ज्या पुस्तकाचं प्रकाशन केलं तो म्हणजे निर्मला आलेगावी कुपस्त यांचा व्यक्त हा कविता संग्रह. हे तिन्ही पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्यावर जरूर संपर्क करा आणि जर एकत्रित तुम्ही या पुस्तकाची नोंदणी केली तर नक्कीच तुम्हाला सवलत मिळेल आणि ही पुस्तकं जरूर वाचा. कारण आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत की वाचाल तरच वाचाल, तर आपण त्याचा अनुभव देखील लिहिला या निमित्ताने. आणि अर्थातच आमचं हे चॅनल आहे सृजन संवादचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल, याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून साहित्य विश्वातल्या ज्या अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत येत राहतील. आमचे विविध उपक्रम, आमचे विविध कल्पना या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला आहे तो असाच यापुढे देखील देत राहाल ही खात्री आहे. आणि आत्ता वेळ आलेली आहे हा कार्यक्रमाचा समारोप करण्याची. मी आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या या सृजन संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका सोनाली गजानन शिंदे, सृजन संवादचे संपादक गीतेश गजानन शिंदे, आजचा जो कविता संग्रह प्रकाशित झाला, ज्यांचा कविता संग्रह हा प्रकाशित झालेला आहे त्या कवयित्री निर्मला आलेगावी कुपस्त आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा कविता संग्रह प्रकाशित झाला ते म्हणजे आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश केळुसकर, तसंच प्राध्यापिका लेखिका प्रतिभाताई सराफ, आमच्या सृजन संवादच्या क्रिएटिव्ह हेड कला विभाग प्रमुख अश्विनी खटावकर, तसंच संकलक गौरव विचारे, या सगळ्यांचे मी सृजन संवाद प्रकाशनाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानते. कारण या सगळ्यांशिवाय हा कार्यक्रम होणं शक्यच नव्हतं. आणि मी विनंती करते पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना की जरूर आमचं हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि वाट बघा आमच्या पुढच्या अपडेटची, आमच्या पुढच्या कार्यक्रमाची. तोपर्यंत धन्यवाद.